कसं झालं मग चिकन एक नंबर ना मित्रांनो. बैल पोळा आणि नादच खोळा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉग मध्ये. आज आम्हाला चिकन बनवायचं होतं. मग काय अभिषेकने मी काढली गाडी, गेलो काय बाजारात आणि आणले 1 किलो चिकन. मी गेलो आम्ही रूम मध्ये आणि गेल्या गेल्या आम्हाला भूक लागली. मग अभिषेक पण जेवायला बसलो, मी पण जेवायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आता थोडं थोडं जेवायचं आणि मग चिकन बनवायला सुरुवात करायची. मग तोपर्यंत अतिश आणि अभिषेक काय कचकच कांदा कापायला सुरुवात केली काय, आणि मग मी भाताकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात अभिषेक म्हणला, भाऊ तुझं ते होतं मी इकडे चिकन वगैरे धुवून देतो. त्याला म्हटलं 2-3 पाण्याने चिकन धु आणि मस्त त्याने चिकन बिकन धुतलं. तर इकडे आतीचा सगळा माल मसाला कापून वगैरे झाला होता. मग काय, मग मी जिरा राईस बनवायला घेतला आणि मग पाणी बिनी उकळलं आणि तोपर्यंत इकडे चिकन बी मस्त शिजवायला टाकलं. आणि मग आम्हाला आज बनवायचं होतं ग्रेव्ही मध्ये. मग काय बनवता निम्म आमच्या तोंडाला पाणी सुटत होतं. मग आम्ही काय 10 वेळा उचकूनच बघायचो, भात किती झाला, चिकन किती शिजलं, भात किती झाला, चिकन किती शिजलं. आणि एकदाचा भात झाला परमानाला भारी वाटलं. मग आता इकडे चिकन पण चांगलं शिजून झालं होतं. मग तेवढ्यात मी रूम मध्ये गेलो तर बघतो तर काही तिघं पण झोपले होते आणि फक्त लांबूनच वास घेत होते. मग चिकन बिकन शिजलं. मी यांच्या गपची 2 पीस खाल्ले, यांना कळून सुद्धा दिलं नाही. मग मिरच्या वगैरे टाकल्या, मस्त सगळं परतून वगैरे अख्खा लसूण वगैरे टाकून त्याच्यामध्ये चिकन बिकन टाकून परतून झालं बरं का आमचं चिकन रेडी. आणि मग झाले आमची जेवायची तयारी सुरू. मग अभिषेक तेवढाच म्हणला की आपण दोघं एका ताटात भरपूर वाढून घेऊ, म्हणजे डबल आपल्याला घ्यायची गरज नाही. कसं झालं मग चिकन मित्रांनो? तुम्ही पण असं कधी चिकन बनवलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉग.